नमस्कार. सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला 32 इंच साईजची कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करायची हे सविस्तर सांगणार आहे. चला तर मग मापे टाकूयात. आता हे अस्तर आहे मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे बघा. आता याला परत एकदा आपल्याला फोल्ड करायचं आहे. आता हे उभ्या साईडनं परत एकदा फोल्ड करायचं, म्हणजे दोन्ही साईडची बाजू आहे, पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग आपला एकत्र कट करून होईल. आता हे यावरती आता आपण मापे टाकूयात. तर मापे टाकण्याच्या पहिले आपण काय करूयात, आता या ब्लाऊज मापाचा जो ब्लाऊज आहे यावरतीच डायरेक्ट माप घेऊयात. आता पूर्ण मी सरळ ब्लाऊज आपला ठेवून घेतलेला आहे मापाचा. तर त्याचं काय करायचं, आपल्याला त्यावरून मापे काढायची. हुकाची जी बाजू आहे त्या बाजूला आपण माप घेऊयात पहिले छातीचं. तर 8 इंच आलेला आहे, म्हणजे 32 इंचाची आपल्याला चेस्ट घ्यायची आहे. 7.5 इंच आलेला आहे खाली कमरेला, म्हणजे कंबर घ्यायची आपल्याला 30 इंच. आणि जिथं कटोरी जॉईंट केलेली आहे तो भाग आहे 4.5 इंचावर. तर हे झाले समोरची मापे. तर मागची साईड आपल्याला परत एकदा उंची मापायची आहे. मागची साईड कशी मापायची बघा. शोल्डरचा भाग आहे तिथून खालचं कमरेच्या भागापर्यंत हलका हाताने आपल्याला थोडासा कपडा ब्लाऊजचं जे माप आहे ते ताणून घ्यायचं, म्हणजे 12.5 इंचावर आलेलं आहे. आणि इथं शोल्डर आलं आहे 2.5 इंचावर. पूर्ण शोल्डर आहे आपलं 10 इंच. बघा आता आपण मापे टाकूयात. आता ह्या 2 भाग आहेत, ते या भागाला मापे टाकायचे आहेत आपल्याला. आपण काय करूयात, जी बंद बाजू आहे ती खालच्या साईडला घेऊयात आणि ओपन बाजू आहे तिथं आपण अर्ध्या इंचावर मार्जिन करून इथं मापे टाकून घेऊयात. म्हणजे खालचा जो भाग आहे बंद तो आपला एक्स्ट्राचं कापड येईल आपल्याला निघेल. तर इथं 12.5 इंच उंची होती, अर्धा इंच खालच्या साईडला सोडला, अर्धा इंच वरती म्हणजे 13 इंचावर मार्जिन केली. 5 इंचाचं शोल्डर घेतले आणि 5.5 इंचाची आर्महोल घेतलेली आहे. आता इथं 8 इंचावर मार्जिन करते, म्हणजे चौथा हिस्सा 32 इंचाचा चौथा हिस्सा 8 इंच होतो. 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. खालच्या साईडला 7.5 इंचावर मार्जिन करायची, 30 इंचाची कंबर आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. आता ही पूर्ण लाईन इथून तिथून ड्रॉ करून घेते मी. तर ही लाईन ड्रॉ केल्यानंतर राहिला आता आर्महोल. आर्महोलची गोलाई आता आपल्याला 2 भाग घ्यायचे आहेत, एक 1.25 इंचावर आणि एक 1 इंचावर. मागची आणि समोरची साईड आपल्याला दोन्ही साईड असल्यामुळे आपण आर्महोलच्या 2 गोलाई घेणार आहोत. एकदम हलक्या हातानं गोलाकार द्यायचा. आता हे दोन्ही बाजू आपल्या झालेल्या आहेत. आता 2 इंचावर मी गळ्याची मार्जिन केली आणि जो 4.5 इंचाचा जो आपला कटोरीचा भाग होता तिथपर्यंत मी आखून बॉक्स बनवला. 3 इंच आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची, योकपट्टी, आणि खालच्या साईडला 2.5 इंच आणि इथं क्रॉसपट्टीचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आता राहिलं कटोरीचं माप. तर काय करायचं, 2.5 इंचावर जिथं आर्महोलची 1 इंचाची आपण गोलाई दिलेली होती तिथून 2.5 इंचावर मार्जिन करायची. कटोरीचं माप मोजून घेतलं मी, 5 इंचावर आलेलं आहे. आणि इथं गळ्याची जी साईड आहे तिथून वरच्या दिशेला आपल्याला हलकं अर्ध्या इंचापेक्षा थोडंसं कमी एक मार्जिन करून घ्यायची. आणि आता हे तिन्ही पॉईंट एकमेकाला जोडून घ्यायचे. खूप सोपी आहे ही कटिंग आणि एकदाच आपल्याला दोन्ही बाजू कटिंग करता येतात. आता ही पूर्ण दोन्ही बाजू आपल्या मार्जिन करून झालेल्या आहेत. आता मी कटिंग करून दाखवते तुम्हाला कशी कटिंग करायची ते बघा. पहिले पाठीमागचा भाग कट करून घेऊयात आपण. त्यामुळे 1.25 इंचाची जी आपण आर्महोलची गोलाई घेतली तिथून कटिंग करून घ्यायचं. आणि आता हे 2 भाग आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. ते वेगळे करण्याच्या पहिले आपण गळ्याचं माप घेऊयात आणि पाठीमागचा पहिले भाग आपण व्यवस्थित कट करून घेऊयात.
आता मी पाठीमागं जिथं कमरेची साईड आहे तिथं अर्ध्या इंचापेक्षा थोडासा कमी भाग मी कट करून घेणार आहे आणि 2 इंचावर मार्जिन करून मागचा गळा आखून घेऊयात आपण 10.5 इंचावर तिरकस आपला टेप ठेवून आपण गळ्याची उंची घ्यायची असते आणि गळ्याचा जो डीप खालचा साईडचा भाग आहे तो 2.25 इंचावर मी आखून गळ्याला आकार देत आहे। तर गळ्याला आकार पण कसा द्यायचा बघा, हलकासा बाहेरच्या साईडला गोलाकार घ्यायचा आणि गळा कट करून घ्यायचा आहे। ही झाली आपली पाठीमागची बाजू कट करून। आता समोरची बाजू कट करायची आहे बघा, जसं आखलेला आहे सेम आपल्याला तसंच कटिंग करून घ्यायचं आहे। हा आर्महोलचा जो भाग आपला आखलेला होता तो आपण कटिंग करून घेऊयात। ही झाली आपली कटोरीच्या साईडची गोलाईचा भाग, ही झाली क्रॉस पट्टी आणि आता हे कटोरीचा भाग आहे, यावरती आता आपण कापडावरतीच वाढीव कटोरी तयार करून घेऊयात। बघा हे जो भाग आपण काढलेला होता तो त्या भागावर आता हे कपडा ठेवून आपण कटिंग करून घेणार आहोत। आता जसा आपला तो भाग निघालेला आहे तो पूर्ण आखून आपण जशास तसा घेऊयात आणि त्यानंतर वाढीव कटोरी तयार करून घेऊयात। तर यावरती आता आपण मापे टाकूयात वाढीव कटोरीचे। इथं 1.25 इंच घेतलेला आहे मी, आता दुसऱ्या बाजूलाही 1.25 इंच घ्यायचं। आता हे बघायचा किती इंच झाला आहे, तर याचा बरोबर मध्ये काढून घ्यायचा आणि एक मार्किंग करून घ्यायची आणि आता इथं 1.5 इंचावर उभी मार्जिन करायची। आता इथं रेषा आखून घेऊयात आपण तिरकस, हे तिन्ही पॉईंट एकमेकाला जोडून घ्यायचे। तर तिन्ही पॉईंट जोडल्यानंतर वरच्या साईडला 1/2 इंच गळ्याची गोलाई द्यायची आणि इथं लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता इथं अर्ध्यापेक्षाही थोडंसं कमी भाग आपल्याला घेऊन कटोरीला गोलाई द्यायची आहे। ही झाली आपली वाढीव कटोरी। आता आपला हा पूर्ण ब्लाऊज कटिंग करून झालेला आहे। इथं आता आपल्याला 1.5 इंचाचा पॉईंट घेऊन कटोरीला टक्स द्यायचा असतो। बघा तर मग आजची कटिंग कशी वाटली यावरती छानशी कमेंट करा। नवीन असाल चॅनलला तर पहिल्यांदाच आले असतील तर सबस्क्राईब करा। बघा पूर्ण भाग आपला हा कटिंग करून झालेला आहे। धन्यवाद।